व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक नागरिक कृती समितीच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी वाढीव घर टॅक्सच्या विरोधात अमरावती बंदची हाक। माहे फेब्रुवारी 2024 रोजी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने अमरावती मनपाच्या हद्दीतील 3 लाख मालमत्ता धारकांवर अवाजवी टॅक्सचा बोजा वाढवून भस्मासुरासारखी टॅक्स वाढ केली। या संदर्भात कुठलाही निकष नसताना केलेली टॅक्स वाढ अमरावतीकरांना अमान्य आहे। अमरावतीकरांचा रोष पाहून व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक नागरिक कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष भाई पुरुषोत्तम दास बागडी, जिल्हा अध्यक्ष महेश देशमुख, संजय मापले, मोहम्मद अफसर, सय्यद अफास अली, श्रीधर खडसे यांच्या नेतृत्वात अमरावतीकरांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता व महापालिकेने केलेली टॅक्सवाढ रद्द करण्याकरिता अमरावती महापालिका क्षेत्रातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही बाजूने प्रचंड प्रतिसादात्मक सभा घेण्यात आल्या। याचाच एक भाग म्हणून 22 ऑगस्ट रोजी राजकमल चौक अमरावती व जिल्हाधिकारी कार्यालय येथे समितीच्या वतीने प्रचंड निदर्शने करून मनपा आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनेही देण्यात आली। या संदर्भात 20 दिवस लोटूनही प्रशासनाला जाग आली नाही, म्हणून समितीने 12 सप्टेंबर 2024 रोजी स्वयंस्फूर्तीने अमरावती बंदचे आवाहन केले आहे। परंतु समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके व बडनेराचे आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे परंतु समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके व बडनेराचे आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे टॅक्सवाढीचा विषय रेटून धरला व माननीय मुख्यमंत्री यांनी स्थगनादेश दिला। याबद्दल समितीने आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल दोन्ही आमदारांचे अभिनंदन केले। परंतु अमरावतीकरांची मागणी वाढीव टॅक्स रद्द झालाच पाहिजे ही आहे। दोन्ही आमदारांनी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांकडे वाढीव टॅक्स रद्द करा अशीच अपेक्षा केली होती, परंतु तसे न करता स्थगनादेशावर शिक्कामोर्तब झाले। तात्पुरता जरी हा अमरावतीकरांना दिलासा मिळाला असेल तरी तो कायमस्वरूपी नाही, म्हणून जनतेमध्ये रोष कायम आहे। म्हणून जनतेचा बळी घेणाऱ्या महापालिकेचा समिती निषेध करत असून 12 सप्टेंबर 2024ला बंदचे आवाहन करण्यात आले आहे। अमरावतीकरांनी बंदामध्ये सहभागी होऊन सकाळी 9 वाजता राजकमल चौक अमरावती येथे उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। हे वजाळीचे आहे, यांना 30,000 रुपये टॅक्स आला, तुम्हाला वर्गवारी करावं लागेल। तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही टॅक्स दिला तुम्हाला सांगावं लागेल। तुम्ही काय सांगायला तयार नाही, तुम्ही सांगा टॅक्स वाढला 4,000 टॅक्स 30,000, 20,000 टॅक्स 50,000, 50,000 टॅक्स 2 लाख रुपये, असं नाही होणार ना। अमरावतीची करायची जनता हुशार आहे। तुम्ही पण आता सगळ्या वृत्तपत्रावर आपण सगळे लोक काम करतो, सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तुम्ही सगळे वाचतायत। तर हे लोकांना कळलं पाहिजे, प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। जसे दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट केली की आम्ही स्थगन आणलेलं आहे आणि तसे आदेश माननीय आयुक्तांकडे झालेला आहे। माननीय आयुक्तांनी सांगितलं की सॉफ्टवेअरमुळे 15 दिवसाचा कालावधी लागेल। आम्हाला प्रशासनाची भूमिका स्पष्ट लागेल की प्रशासन येणाऱ्या टॅक्समध्ये पुनः जे बिल देणार आहे ते पुनः बिल कशा पद्धतीने देणार आहे, ही भूमिका क्लिअर झाल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ। अमरावती बंदच्या आम्ही त्या दिवसाच्या आव्हानावर आम्ही काम। नुकताच अमरावती मनपामध्ये त्या दिवशी पत्रकार परिषद पार पडली आणि अमरावतीकरांसाठी दिलासादायक बातमी आली की ज्यामध्ये त्यांना वाढीव मालमत्ता कर आहे त्यामध्ये दिलासा देण्यात येत आहे। तो वाढीव मालमत्ता कर आता कमी करून जुन्या रेटनुसारच त्यांना द्यावा लागणार आहे। पण यामध्ये अनेक प्रश्न त्या पत्रकार परिषदेनंतर तयार झाले आहेत। नागरिक हक्क कृती समितीतर्फे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। या समितीचे पदाधिकारी यांच्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके हे सगळे प्रश्न आहेत काय। याच्यामध्ये क्लिअर काही असं समजत नाही काय परिस्थिती आहे आणि जनतेच्या जे कोणी कार्यकर्ते असतील, समिती असो काही असो, जे 10 लोक एकत्र येऊन गोळा होऊन काम करून राहिले, याला इथला कुठलाच कर्मचारी जबाबदारी समजून याला कुठलंच पत्ताचं उत्तर देण्याच्या मूडमध्ये तो नाही आहे। म्हणजे ते प्रश्न असा पडला की ते जनतेचे प्रतिनिधी अधिकारी आहेत, जनतेचं काम करणारे आहे, ते पक्षाचे प्रचारक आहे, ते कुठल्या नेत्याचे आहे, मग अशा प्रकारचा प्रश्न आमच्यासमोर आहे। खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे क्लिअर बोलतो। आणि आम्ही जे अभिनंदन केलं पेपरात वाचलं की बाबा साहेब आमच्या जनप्रतिनिधीने आमचा कॉग्निस घेतला आणि त्यांनी, परंतु हे जे स्थगिती दिली स्थगिती हा सोल्युशन नाही आहे सर। हे काय म्हणजे याच्यामध्ये आम्ही संभ्रमात आहोत। त्यांनी हा संभ्रम मोकळा केला पाहिजे। त्यांचं काम नाही जनप्रतिनिधीचं आहे कोणतं की त्यांनी न्याय दिला पाहिजे जनतेला। हे काम कोर्टाचं आहे कोणतं म्हणजे स्थगनादेश स्टे वगैरे हे आता जनतेनं जायचं कोणीकडे म्हणजे कोणाकडे न्याय मागायचा मग म्हणजे अशी स्थिती आता दुविधा परिस्थितीमध्ये आम्ही लोक आलेलो आहे। तेव्हा आम्ही हा बंद जो आमचा आहे मी जनप्रतिनिधीला विनंती करतो की त्यांनी याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अभ्यास करून का बा कुठल्या मापदंडानं हे मोजणी केली, कसे रेट लावले, मोजणीचा काही विषय नाही, कोणते रेट लावले, याच्यावर काय भाव लावले हे त्यांनी सांगायला पाहिजे। आणि ठेक्यात जे काम दिलं प्रत्येक घराचं जनतेसमोर क्लिअर बनायला पाहिजे कुठल्या घराला
प्रत्येक घराला ठेकेदाराला किती पैसे दिले हेही आम्हाला समजायला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर थोडक्यात आणखीन सांगायचं आहे मला की जनप्रतिनिधींनी याच्यामध्ये अभ्यास करून की हे टॅक्सचा जो रेट आहे हा कुठला रेट आहे, BMC मुंबई महानगर कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये काय रेट लावते दरवर्षी ते पाहायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर अमरावतीचं ठरवायला पाहिजे. आम्हाला माहीत तर झालं पाहिजे, आम्ही पैसे भरतो ना, की आम्हाला समजायला नाही पाहिजे. म्हणजे ही जी व्यवस्था आम्हाला आलेली आहे, शोषण करणारी व्यवस्था आमची आहे, त्यासाठी आम्ही त्यांना आग्रह करतो की त्या आमदारांनी, त्या जनप्रतिनिधींनी आमची गोष्ट समजून घ्यावी आणि त्याच्यामध्ये रद्द असा शब्द वापरावा. नंतर नव्याने आम्ही काही करतो आहे, कशा प्रकारचे करणार आहोत, काय रेट लावणार आहोत, हे जनतेसमोर क्लिअर करावं. जो स्लम इलाका आता है, झोपड़पट्टी जो इलाका आता है, इसके अंदर महानगर पालिका को जो शासन प्रशासन के जो आदेश है वो 30% टैक्स लगने को होना, लेकिन महानगर पालिका ने स्लम इलाके को भी ध्यान में न रखते हुए पहले ये टैक्स जो आता था ये धारक का है, घर धारक का 929 रुपया, अभी उसको जो टैक्स आया है 11,660 रुपए. अब ये 20 पर टैक्स बढ़ा है. 20 पर टैक्स बोले तो महानगर पालिका ने स्लम इलाके को किसी भी तरीके को ध्यान में न रखते हुए मनमानी टैक्स, हड्डरमी वाला टैक्स लगाया है. ऐसे मेरे पास में पूरे कम से कम 50 पावतियां हैं जिसके हर स्लम इलाके के अंदर जो टैक्स है वो 20%, कहीं 15% ऐसा टैक्स लगाया है. और इसके अंदर घरकुल जो है, जो शासन प्रशासन की तरफ से घरकुल दिया जाता है और वो उसके अंदर एक रूम एक लैट्रिन बाथरूम रहता है और एक किचन रहता है, उसको 15-15 हजार रुपये टैक्स आ रहा है. भाई एक तरफ से तुम उसके लिए ये देते हैं, मदद करते हैं शासन प्रशासन की तरफ से घरकुल की, और उस पर इतना भारी टैक्स लगा रहा है कि भाई ये गरीब आदमी ने कहाँ से भरना. ये गरीब आदमी, श्रीमंत जो लोग हैं वो तो भर देंगे, लेकिन स्लम इलाके के जो झोपड़पट्टी के इलाके में जो रहते हैं वो उसका किसी भी तरीके से ख्याल न रखते हुए सबको एक ही डंडे से महानगर पालिका ने, शासन प्रशासन ने उस पर अन्याय किया है. हमारा इतना ही बोलना है कि भाई टैक्स है, स्लम इलाके को ख्याल में रखते हुए टैक्स लगाना चाहिए. व्यवस्था परिवर्तन नागरिक कृती समितीच्या वतीने गेल्या 4 महिन्यापासून महानगरपालिकेने जी टॅक्सवाढ केलेली आहे, मी त्याला टॅक्सवाढ म्हणणार नाही, पण ती भरमसाठ टॅक्सवाढ केलेली आहे. आणि हा विषय आमच्या लोकजागृती अभियान, ज्याचा मी अध्यक्ष आहे, आमच्या संघटनेच्या वतीने हा विषय आम्ही आता गेल्या 4 महिन्यापासून अमरावतीमध्ये या संदर्भामध्ये आम्ही जनजागृती व्हावी याकरता आतापर्यंत आम्ही जवळ 75 नुक्कड सभा घेतल्या. यामध्ये आम्हाला जनतेचा प्रचंड रोष आम्हाला पाहायला मिळाला. लोकांचा टॅक्स वाढीला विरोधच नाही आहे, कारण की टॅक्स वाढ होईल तर अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रेग्युलर होईल, अमरावती महानगराचा विकास होईल, सौंदर्यीकरण होईल, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सुद्धा चांगले निर्णय घेण्यात येतील. आणि परंतु जी टॅक्सवाढ केली ही टॅक्सवाढ भस्मासुरासारखी टॅक्सवाढ आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा 23-24 पर्यंत समजा एखाद्या व्यक्तीला 2000 टॅक्स आहे, तर आता अशी अमरावतीकरांसारख्या लोकांनी या ठिकाणी बेरोजगारी प्रचंड आहे, उद्योगधंदे नाही आहे, अशा ठिकाणी लोकांनी ती का सहन करावी. आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतली. प्रचंड लोकांचं आम्हाला समर्थन मिळालं. मग काल परवा आम्ही पेपरला बातमी अशी वाचली की माननीय आमदार, बडनेराचे आमदार रविभाऊ राणा आणि अमरावतीचे आमदार माननीय सुलभाताई खोडके यांनी या टॅक्स वाढीवर स्थगनादेश आणला. बाब आनंदाची आहे, याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. कमीत कमी आम्हाला असं वाटलं की सन्माननीय दोन्ही आमदारांनी अमरावतीच्या लोकांचा जो रोष होता त्याची दखल घेतली. आमच्या संघटनेत त्यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय गेला आणि वाढीव टॅक्सला स्टे मिळाला. परंतु माझं असं म्हणणं आहे की बा स्टे हा जो विषय असतो ही तात्पुरती तरतूद असते. आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेचा जो टॅक्स आहे तो टॅक्सची वाढ आहे ते आर्थिक वर्षामध्ये होते. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च, दुसरं वर्ष पुन्हा 1 एप्रिल ते 31 मार्च. मग दरवर्षी ही टॅक्स वाढ होते आणि त्याच्यामुळे याला जो स्थगनादेश मिळालेला आहे त्याच्याबद्दल जरी अमरावतीची जनता आनंदी असेल, पण आमची मागणी अशी आहे की वाढलेला जो टॅक्स आहे तो कमी झाला पाहिजे आणि तो रद्द झाला पाहिजे. कमी तरी झाला पाहिजे. तुम्ही जर रद्द करू शकत नसाल तर तुम्ही वाढवा ना, 10-15-20% वाढवा ना, त्याच्यात आमचं दुमतच नाही आहे.
पण तुम्ही जी टॅक्स वाढ केलेली आहे ती टॅक्स भरमसाठ केलेली आहे आणि तुम्ही वाढीला सगळादेश आणला. आमचा सगळादेशाला विरोध नाही, कमीत कमी काही लोकांना काही दिवसाची मुदत मिळाली, हा एक आनंदाची बाब आहे. परंतु हा टॅक्स वाढ रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे आणि याच्याकरता 12 तारखेला म्हणजे 12 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता पासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावतीकरांनी या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि अमरावती या बंदच्या आयोजनामध्ये आपण पार्टिसिपेट व्हावं असंच मी लोकजागृती अभियानाच्या वतीने या ठिकाणी सांगतो. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.